शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आणि आजही मानतो असं वक्तव्य अजित पवारांनी केलेले आहे। अजित पवारांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली। विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यामध्ये ते बोलत होते। पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमधील तनिषा भिसे कुटुंबाला शिंदेंनी दिलेली मदत नाकारलेली आहे। एकनाथ शिंदेंकडून भिसे कुटुंबाला 5 लाखांची मदत देण्यात आली होती, मात्र पैसे नको, हॉस्पिटलमधील चुकीच्या लोकांवर कारवाई करा अशी मागणी भिसे कुटुंबियांनी केलेली आहे। पुण्यामध्ये गॅस दरवाढी विरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चूल पेटवा आंदोलन केलेले। त्यांनी रस्त्यावरच चूल पेटवून त्यावर पोळ्या आणि भाकऱ्या भाजलेल्या। काहींनी डोक्यावर सिलेंडर उचललं आणि गॅस दरवाढीचा निषेध केला। पुण्याजवळील वाघोलीमध्ये स्थानिकांची गुंडागर्दी पाहायला मिळालेली आहे। एलान सोसायटीच्या अंतर्गत रस्त्यावर थार आणि स्कॉर्पिओ गाड्यांची रेस आयोजित करण्यात आली होती। सोसायटीतील नागरिकांनी हटकल्यानंतर रेस खेळणाऱ्या स्थानिक गुंडांकडून शिवीगाळ करण्यात आली आणि दमदाटी करण्यात आली। जुन्नर नगर परिषदेकडून नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा केला जातो। दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय। एकीकडे पाणी टंचाईचं संकट असताना नगर परिषदेकडून अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय। मावळच्या बेहरगावामध्ये भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। आई एकविरा देवी चैत्र यात्रेच्या पालखी सोहळ्याचं औचित्य साधत ही शर्यत भरवण्यात आली। संपूर्ण महाराष्ट्रातून 500 बैलगाडे सहभागी झाले होते। यात भुंगा आणि माहेरबाण हे आई एकविरा देवी केसरी किताबाचे मानकरी ठरले।